न्यूज, सच जरूरी है। यह है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ सोनल। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। शंभूराजे देसाई और संजय राउत। संजय राउत किस पार्टी के विश्व प्रवक्ता है? वे किस पार्टी की एनसीपी की बात कर रहे हैं? कल अजित पवार ने कहा था कि किसी का वकील लेटर लिया है। अरे आप एक अखबार के संपादक हैं, भाषा सामान्य होनी चाहिए। रौताना को नहीं दिखता कि मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री अच्छा काम कर रहे हैं। 8 दिन पहले प्रदेश में ओलावृष्टि हुई थी, लेकिन क्या संजय राउत खेत गए थे? हम सुबह 10 बजे उठ जाते थे और चैनलों पर जाकर खूब बातें करते थे। मला समजत नाही संजय राऊत कुठल्या पक्षाचे विश्व प्रवक्ते आहेत? ठाकरे गटाचे। ते बोलतायत कुणावर? भारतीय जनता पक्षावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर। मी काल सुद्धा म्हटलं की खासदार राऊतला आता राष्ट्रवादीचं सुद्धा प्रवक्तेपद दिलं पाहिजे। मान्य अजितदादा काल म्हटले ना की आमचं वकीलपत्र कोणी घ्यायची गरज नाही। आता एवढा सनसनीत टोला माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी लगावून सुद्धा पुन्हा आणि वर्तवणूक करून सकाळी म्हणतायत की मी कोणाच्या बापाला घाबरत नाही। अहो तुम्ही एका वर्तमानपत्राचे संपादक आहात, एका गटाचे विश्व प्रवक्ते आहात, असे शब्द वापरणं तुम्हाला शोभत नाही। तुम्ही मोठ्या तोंडानं सांगता मी 4 टर्मचा खासदार आहे, संसदीय भाषा वापरली पाहिजे। आपण लोकप्रतिनिधी जसं सभ्यपणानं बोलतो तसं बोललं पाहिजे। पण आता कसं आहे, आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर छत्रपति संभाजीनगर से सामने आई है। सोशल मीडिया पर पोस्ट करते समय सावधान रहे, धार्मिक कलह करने वाले को जेल भेजा जाएगा। मनीष कलवानिया पुलिस अधीक्षक ने सोशल मीडिया के माध्यम से धार्मिक और सांप्रदायिक भावनाओं को ठेस पहुंचाने और 2 लोगों के बीच दरार पैदा करने वाले स्टेटस, वीडियो क्लिप, आपत्तिजनक टेक्स्ट, SMS आदि बनाने और प्रसारित करने वाले किसी भी व्यक्ति के खिलाफ सख्त कार्रवाई का आदेश दिया है। भारतीय दंड संहिता की धारा 153, 153A, 295 A के तहत सामाजिक शांति भंग करने वाले और अशांति का माहौल बनाने वाले व्यक्तियों के खिलाफ अशांति का मामला दर्ज कर उन्हें जेल का रास्ता दिखाया जाता है। इसके चलते ऐसे लोगों को सख्त कानूनी कार्रवाई का सामना करना पड़ता है। पुलिस अधीक्षक के निर्देशानुसार जिले में सामाजिक आम्ही जिल्हा पोलीस दलातर्फे धार्मिक तेढ निर्माण करणारे लोक आहेत त्यांच्यावर नेहमी कारवाई करत असतो। अशाच प्रकारे आम्ही आढावा घेतला असता यावर्षी टोटल 13 असे गुन्हे दाखल आहे, ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात सोशल मीडियावरती पोस्ट टाकून दुसरे समाजाला भडकवणारे किंवा अशा प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट आहे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप स्टेटसवरती या जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे आणि टोटल 13 गुन्हे दाखल करून 80 लोकांवरती आम्ही प्रतिबंधक कारवाई याच्यामध्ये केलेली आहे। पुढे पण आम्ही हे आमच्या जे सायबर पेट्रोलिंग आहे ते चालू ठेवणार आहे आणि सायबर सोशल मीडियावरती कोणी असे आक्षेपार्ह पोस्ट टाकले तर त्यांच्यावरती 100% गुन्हे दाखल होणार आहे आणि त्यांना आम्ही अटक करणार आहे आणि त्यांच्यावरती पुढील कारवाई होतील। त्यामुळे माझ्या सर्वांना आव्हान आहे की कृपा करून असे प्रकारचे कोणतेही आक्षेपार्ह भडकवणारे पोस्ट आम्ही जिल्हा पोलीस दलातर्फे धार्मिक तेढ निर्माण करणारे लोक आहेत त्यांच्यावर नेहमी कारवाई करत असतो। अशाच प्रकारे आम्ही आढावा घेतला असता यावर्षी टोटल 13 असे गुन्हे दाखल आहे, ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात सोशल मीडियावरती पोस्ट टाकून दुसरे समाजाला भडकवणारे किंवा अशा प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट आहे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप स्टेटसवरती या जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे आणि टोटल 13 गुन्हे दाखल करून 80 लोकांवरती आम्ही प्रतिबंधक कारवाई याच्यामध्ये केलेली आहे। पुढे पण आम्ही हे आमच्या जे सायबर पेट्रोलिंग आहे ते चालू ठेवणार आहे आणि सायबर सोशल मीडियावरती कोणी असे आक्षेपार्ह पोस्ट टाकले तर त्यांच्यावरती 100% गुन्हे दाखल होणार आहे आणि त्यांना आम्ही आम्ही जिल्हा पोलीस दलातर्फे धार्मिक तेढ निर्माण करणारे लोक आहेत त्यांच्यावर नेहमी कारवाई करत असतो। अशाच प्रकारे आम्ही आढावा घेतला असता यावर्षी टोटल 13 असे गुन्हे दाखल आहे, ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात सोशल मीडियावरती पोस्ट टाकून दुसरे समाजाला भडकवणारे किंवा अशा प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट आहे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप स्टेटसवरती या जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे
आणि टोटल 13 गुन्हे दाखल करून 80 लोकांवरती आम्ही प्रतिबंधक कारवाई याच्यामध्ये केलेली आहे. पुढे पण आम्ही हे आमच्या जे सायबर पेट्रोलिंग आहे ते चालू ठेवणार आहे आणि सायबर सोशल मीडियावरती कोणी असे आक्षेपार्ह पोस्ट टाकले तर त्यांच्यावरती 100% गुन्हे दाखल होणार आहे आणि त्यांना आम्ही अटक करणार आहे आणि त्यांच्यावरती पुढील कारवाई होतील. त्यामुळे माझ्या सर्वांना आव्हान आहे की कृपा करून असे प्रकारचे कोणतेही आक्षेपार्ह भडकावणारे पोस्ट सोशल मीडियावरती टाकू नका. आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। समलैंगिक विवाह को कानूनी दर्जा दिए जाने की मांग पर सीएम ममता बनर्जी ने रखी अपनी राय। पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने बुधवार को कहा कि देश में समलैंगिक विवाह पर बहस के महत्वपूर्ण पहलू और निर्णायक कारक में जनता की नब्ज को समझना जरूरी है। उन्होंने मीडियाकर्मी के सवाल के जवाब में कहा, आमतौर पर मैं लोगों से प्यार करती हूँ जो दूसरों से प्यार करते हैं, लेकिन आशा करी केउ निजेदेर मध्य कोनो झगड़ाझाटी करबेन ना। जे जे झगड़ाझाटी करबेन ताके आमि पार्टीते स्थान देब ना। आमादेर जारा पंचायते आछेन, ग्रामे आछेन, जिला परिषदे आछेन, म्यूनिसिपालिटीते आछेन, के बड़ हनु आमि ना मानुष, मानुष ना थाकले आमि जिरो। মনে রাখবেন সিম্বল না থাকলে আমি জিরো। যার ইগো থাকবে বাড়িতে বসে যান, কাজ করবার দরকার নেই। আশা করি কেউ নিজেদের মধ্যে কোনো ঝগড়াঝাটি করবেন না। যে যে ঝগড়াঝাটি করবেন তাকে আমি পার্টিতে স্থান দেব না। আমাদের যারা পঞ্চায়েতে আছেন, গ্রামে আছেন, জেলা পরিষদে আছেন, মিউনিসিপ্যালিটিতে আছেন, কে বড় হনু আমি না মানুষ, মানুষ না থাকলে আমি জিরো। মনে রাখবেন সিম্বল না থাকলে আমি জিরো। যার ইগো থাকবে বাড়িতে বসে যান, কাজ করবার দরকার নেই। ऐसी खबरें फिर लेके आएंगे इसी समय इसी जगह। तब तक देखते रहिए MNS न्यूज नेटवर्क। नमस्कार। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।